कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सांगलीहून पृथ्वीराजजी पाटील ज्यांच्या आपण या प्रेमास्पदीमध्ये आहे म्हणजे पृथ्वीराज कदम साहेबांचं फार या मलकापूर लक्ष आहे प्रेम. त्या भारतीय विद्यापीठाचे उपाध्यक्ष आदरणीय इंद्रित बोलते साहेब, आज आपण जे वृक्षारोपण केलं ते ज्यांच्या माध्यमातून आपण करतोय त्या रोटरी क्लबचे आदरणीय आजूबाई, माझे सर्व मित्र आणि या मलकावर प्रेम करणारे सर्व मान्यवर, थोडं वेळेचं बंधन ठेवून सगळ्यांची क्षमा मागून आदरणीय व्यासपीठ म्हणजे इंद्रराव बापू आहे, शिवराज आहे, इंद्रजित आहेत, विद्यात आहेत, अर्चनाताई आहेत, सर्व आपण मान्यवर आहात. मलकापूरच्या प्रथम नागरिक निलमताई येडगे, कारण म्हणजे कार्यक्रम घ्यावा का नाही असं बरंच चाललं होतं. सोशल डिस्टन्सचा विषय आहे तरी सुद्धा नियोजन करून हा कार्यक्रम घेतला आणि बंटी पाटण दुसरं काम असताना सुद्धा ते या ठिकाणी आले. त्या सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बाबा आपण मुख्यमंत्री असताना आदरणीय बंटी पाटील यांचं संपर्क जिल्हा सातारा म्हणून काम करत होते आणि जेव्हा कल्पना मांडली की मलकापूर शहरामधून जो 700 मुली करायला जात आहेत, अनेक पालक या ठिकाणी आहेत, त्यांना जाण्याकरता जो त्रास होते प्रचंड रिक्षानं बसमधून, आणि मग निर्णय झाला की तेव्हा दीपक कपूर साहेब एवढे होते परिवहन विभागाचे, बाबांनी सूचना केली आणि आपण त्या ठिकाणी ती बस सुरू केली. आज आपण खरं म्हणजे दरवर्षी बसला घेण्याचा आपण ते शुभारंभ करतो, पण अजून शाळा सुरू झाली नाही त्यामुळे आपण ते आज करता आलं नाही. दुसरी सर्वात महत्वाची योजना आपल्याकडे आहे ती प्रियदर्शनी कन्यारत्न योजना. इंदिरा गांधींच्या जन्मदिवशी मलकापूर शहरामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर आपण 15,000 ठेवतो. अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांना 20 वर्षात 1 लाख मिळतात. जवळजवळ 350 मुलींची रक्कम आपण आज मलकापूर शहरात ठेवलेली आहे. त्याच्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. विशेषतः बियाणे वाटपाला जे आपण साहेब अनुदान देतो, नगरपालिका क्षेत्रामध्ये जेपीच्या माध्यमातून अनुदान दिलं जात नाही. आम्ही स्वतः पुढाकार घेतला आहे. नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कृषी विभाग निर्माण केला. जे शेतकरी भात, भुईमुग, सोयाबीन याचं बियाणे खरेदी करतील मान्यता प्राप्त दुकान किंवा खरेदी विक्रीतून, त्यांना 50% आपण त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करतो. आणि आज बंटी पाटलांना विशेष बोलण्यामागचा माझा उद्देश आज तिन्ही खाती त्यांच्याकडे माझे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जी प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा आघाडी आम्ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून चालवतो. पण माझी इच्छा बाबा आहे की मलकापूर नगरपालिकेची परिवहन व्यवस्था सुरू करून 1-2 बस घ्यायची माझी इच्छा आहे. काही मंडळींना डोनेट करायला तयार आहे. तो प्रस्ताव मी आपल्याला सादर करण्यात त्याला आपण मंजुरी द्यावी. मुलींच्या बरोबर आमच्या मार्गातून प्रवास करता यावा, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करता यावा, पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम झालं पाहिजे अशी बाबांची नेहमी भूमिका असते. त्यात जर काही काम करता आलं तर मला आपलं त्यामध्ये सहकार्य महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं साहेबांच्याकडं गृहनिर्माण खातं आहे. आज कराड शहरातून विस्तारित झालेली मलकापूर शहरामध्ये जे त्यांची झोपडपट्टी वसाहत आहे 11 परिसरामध्ये, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून 540 घर मंजूर केलेले आहे. आपण त्यांना 2.5 लाख रुपये देणार आहे. उर्वरित रक्कम कामगार कल्याण मंडळामध्ये आपण घेतोय, कारण ती मंडळी हमाली करणारे आहे, सेंट्रिंग काम करणारे आहेत, गवडी काम करणारे, त्यांची आपण त्या ठिकाणी तसं करून ती 540 घर मला बांधायचे. बाबांचं स्वप्न आहे तसं डोंगर उतारा भाग आहे. तसं मलबार गेले तर मलकापूर मलबार हे झालं तर लोकांच्या ठिकाणी फिरायला आलं पाहिजे. बाबा मुख्यमंत्री असताना डोंगराच्या बाजूला आपण 2 कोटी संकल्पना आपण दिली, ती भिंत बांधली आहे. आणि सगळ्यात आज मलकापूरची ओळख जातं चिरडे सातवेना, कारण म्हणजे आज माझे वडील नाही साहेबांना, खताळ साहेबांना बाबांना कल्पना आहे, त्यांनी जर ते मनावर घेतलं, बोलानी साहेब असतील किंवा अनेक अधिकारी असतील, आणि माझ्या शहराला 24 तास पाणी मिळालं पाहिजे भावना ठेवून त्यांनी सुरू केली. आज बाबा 10 वर्षे झाली बाबा योजना आपल्या आज अखंडपणे आपण ती योजना राबवतोय. त्या योजनेचं बळकटीकरण आणि त्याच्यामुळे मलकापूर शहरामध्ये येणाऱ्या लोकांचा लोंढा वाढलेला आहे, त्यामुळे विकास होतोय. त्यामुळे बरेच दिवस आदरणीय काका
सरकारने सुरू केली उंडाळे प्रयोजना बंद होती, आपण त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे. गेली 5 वर्ष सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय. आज मला सांगायला आनंद आहे, बाबा त्याशी बोलतील उंडाळे प्रादेशिक योजनेसुद्धा पुनर्जीवन करण्याचा शासनाने ज्या ठिकाणी काढलेला आहे, तर 7 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. खासदार साहेब मी म्हणतात की वाढणारा माणूस आपला आवडेल जास्त वाटतो. एक गोष्ट सांगतो मी थांबणार आहे. मलकापूर नगरपालिका इमारत काम सुरू आहे. गेली 5 वर्ष आम्ही सातत्यानं इमारत निधी मिळावा प्रयत्न करतोय. माझ्यावर काय मंत्री पण भेटायला असतात किंवा मोहरला दादा असतात. आता सरकार आपलं आलं, किंबहुना सरकार आणण्यामध्ये रामाचं काय रोल आहे माहिती आहे. सरकार जन्माला आणण्यावर त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो. आज मला सांगायला आनंद आहे बाबा की ह्या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये अनेक अडचणी आर्थिक आपण नेहमी त्याच्यामध्ये करतात, तरी सुद्धा तुमचा शब्द शासनामध्ये अंतिम आहे. तुमचं पत्र नागपूरला भेटून मी आणि मंडळ साहेबांनी त्याला दिलं होतं. आपण त्याला होता 5 कोटी साहेब आपल्याला नगरपालिकेचा इमारत निधी मिळालेला आहे आणि येत्या डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होते. ती इमारत जाता येता एक आदर्श इमारत दिसते मलकापूरला. जसं नवी मुंबई महानगरपालिका इमारत आहे, प्रशस्त संसद भवन. माझी इच्छा आहे की ती बाबा एक त्याच्यावर एक असा छाप दिसणारा चित्र होतं साहेबांचं. जर संसद भवन आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्र पुढे इमारत जवळ 12.5 कोटी रुपये खर्च करतोय. 7 कोटी आपण सेवा मिळाले होते आणि 5 कोटी आता मिळाले. डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होईल. अनेक अडचणी आल्या जागा मिळवण्यापासून अनेक आधी बाळासाहेब थोरात साहेबांनी पहिली ऑर्डर केली, शेवटची ऑर्डर करायला एकनाथ खडसे साहेबांना करावं लागली. इतकं त्यामध्ये प्रचंड त्रास आला, पण त्रास झाल्याशिवाय सुद्धा कामाचा आनंद आपल्याला मिळत नाही. या सर्व योजना आपण या ठिकाणी राबवतोय. त्याचबरोबर अपंगांच्या करता काहीतरी केलं पाहिजे. जी व्यक्ती अपंग आहे त्याची सेवा करता येत नाही, मला सांगायला आनंद आहे आमच्या मध्ये पण या ठिकाणी आहे. जवळजवळ 99 लोकांना साहेब आपण आज महिन्याला 1000 रुपये अपंगांना पेन्शन देतोय त्यांना आहार करता. अर्बन बँकेत त्यांच्या एकाच दिवस आमचे मुख्य अधिकारी पगार उशिरा जमा करतील, परंतु अपंगांची पेन्शन आपण आधी दिली जाते 1000 लोकांना आपण देतोय. म्हणजे आपण महिला आहे ज्यांना काय व्यवसाय करायचा आहे त्यांना आपण त्या ठिकाणी मदत करून व्यवसाय करतोय. त्यांना शिक्षण आपण मुलं घेत आहे, त्यांना विद्यावेतन देतोय आणि त्यातून करतोय. शासनाने जे अर्ज काढला की 5% पेन्शन आपण खर्च करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना जे संकट जगावर आलं, देशावरती मलकापूर आलं. खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मलकापूर आणि वनस्माची कोविड-19 मूळ विषय आपला जो आज आहे ही योद्धा लढाई आहे. या लढाईमध्ये ज्यांनी काम केलं, विशेषतः आमच्या अंगणवाडी सेविका असतील, पिलवाडा पॅटर्न आमचे बिहार पाटील गौरव साहेब यांनी पॅटर्न आणला की लोकांनी घराच्या बाहेर न पडता स्वयंसेवकामार्फत त्यांना भाजीपाला आणि किराणा मिळाला पाहिजे. तो आपण या ठिकाणी राबवला. त्यामध्ये ज्यांनी काम केलं आमच्या आरोग्य सेविका असतील, डॉक्टरांचे असतील. कोविडच्या काळामध्ये मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. पहिला पेशंट जवळ बाबा सापडला आणि भीती होती. रात्री 9 वाजले तर मी स्वतः आमच्या मुख्य अधिकारी आला की म्हणून मॅडम तुम्ही नाही म्हणजे आम्हाला आलं पाहिजे. त्या पेशंटच्या घरी कोणी जायचं, स्वतः मुख्य अधिकारी त्या ठिकाणी पुढे गेला, त्यांना विनंती केली त्यांना आपण बाहेर घेतलं. 108 नंबर बाबा तुमची ॲम्ब्युलन्स त्या कोविडच्या काळामध्ये फार काम झालं. 108 न भूत भविष्यात झालं. म्हणजे काय दूरदृष्टी असते आपण सुरुवात 108 नंबर माहिती घ्या तुम्ही. परवा मोठ्या लेख त्याच्या लक्षात तुम्ही घ्या. या 108 नंबर गेल्या. मला का सांगायचं आहे, आज थोडी आपली भीती दूर झालेली आहे कोविड मधलं. आम्ही मेडिकल दुकानं सुरू केली. आमच्याकडे बाबा मेडिकल आहे, सुमन मेडिकल आहे. या सुद्धा मला रात्रंदिवस लोकांना घरपोच सेवा दिली. त्रास झाला, मोबाईल बंद करून ठेवायचे, परंतु लोक त्याच्याकडे जाऊन त्या लोकांना सेवा दिली. ह्या कुठेतरी कोविड-19 वरती आपला सत्कार झाला पाहिजे ही खरं माझी भूमिका आजच्या कार्यक्रमाची आहे. दुर्दैवाने आम्ही साहेब कोरोनामुक्त झालो होतो, परंतु जी काही धारण मंडळ आली आता माहिती आहे कोयना दूध संघानं बाबांनी प्रयत्न करून दूध सेवा चालू केली. राष्ट्रीय मलकापूर सदरमध्ये कोयना दूध संघाने दूध सेवा या ठिकाणी काल पुरवली. हे सगळं मलकापूर कोरोनामुक्त झालं असताना सुद्धा जी काही धारण मंडळ आली त्याच्यामध्ये पुन्हा आपण त्या ठिकाणी झालेलं आहे. आपण सर्वांना विनंती आहे, आपण मंडळी मान्यवर आहात, आपण थोडस विस्ताराने बोलणार आहोत. परंतु आज हा कार्यक्रम घेण्यामागचा एकच उद्देश आहे की ज्या मलकापूर करता आपण सगळं काम करतोय त्याच्यामध्ये सर्व राजकीय मंडळींचा एक आधार आहे किंवा त्यांचा आधारस्तंभ आहे. आणि जी मंडळी खाली ग्राउंडला काम करते आमच्या पावणे क्षेत्र लक्षात आलं महाराजा कधी रात्री 10 फोन करा ते बिचारे हजर असतात. ते 10 नंतर आमच्या नगराध्यक्षांना आमच्या मला दर्शन घेणार की काम करण्याची सेवाभावी वृत्ती असणाऱ्या त्या सगळ्यांच्या मध्ये त्यांचा सरकार आपल्याला असते व्हावा. महसूल डिपार्टमेंट, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस विभाग, पोलिसांनी सुद्धा बाबा फार प्रचंड काम एकट्याने केलं. मी तर म्हणेन जसे जवान लढले सीमेवर
तसे कोरोना करता पोलीस त्या ठिकाणी लढलेले आहेत. दुर्दैवाने त्यामध्ये काही लोकांना आपला जीव गमवायला लावला. आपण आदरणीय गृहमंत्री आहात, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ज्यांना दुर्दैवाने जीव गमवायला लावला अशा लोकांना काहीतरी आपल्या शासन निर्णय घेतेच, पण वेगळं म्हणून काही ठसा तुमचा त्यावर राहावा असं करावं. आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला, मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. चव्हाण साहेब, प्रेमलताई काकी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण आज इथं जमलेलो आहोत. आणि आत्ताच मनोहर शिंदेंनी ह्या गावच्या वतीने अतिशय सुरेख आणि विस्तरित विश्लेषण भाषण केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून आपल्यासाठी आपल्या निमंत्रणाला मान देऊन या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा वेळ काढून आपलं मार्गदर्शन करायला आणि आपल्या या सत्कार समारंभामध्ये समाविष्ट व्हायला मोठ्या जिव्हाळ्याने आणि आपुलकीने उपस्थित राहिलेले आपले सातारा जिल्ह्याचे खासदार पितृतुल्य ऋषितुल्य असे श्रीनिवास पाटील साहेब, असंख्य आमदार कराड दक्षिणमधून होऊन गेले, त्यात आमचे वडील होते, उदयदादांचे वडील आहेत, आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा. ही कराड दक्षिणची परंपरा अतिशय उच्च पातळीला शुद्ध समृद्ध वैचारिक नेतृत्वाच्या पावलावर पाऊल टाकून या भागाचा ना भूतो ना भविष्य असा विकास केलेले आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज बाबा. मला वाटतं सातारा जिल्ह्यावर जितकं बंटी पाटलांनी प्रेम केलं असेल बहुतेक कोल्हापूरच्या बरोबरीने केलं असेल, पण प्रत्येक सातारा जिल्ह्याच्या कुठल्याही अडचणीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करणारे, आवर्जून उपस्थित राहणारे, मोठ्या आपुलकीने आणि जिव्हाळ्याने मैत्रीच्या नात्यातनं समाजसेवेच्या स्वरूपातनं काम करणारे बंटी पाटील साहेब, आमचे जिल्ह्यात मित्र रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, जिल्ह्याच्या पलीकडनं आलेले पृथ्वीराज पाटील साहेब, तालुका पलीकडनं आलेले हिंदूराव पाटील साहेब, आपल्या शेतकऱ्याच्या उन्नतीच्या दृष्टिकोनाने काम करणारे महादेवराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य मंगला गलांडे, शंकरराव खबाले, आणि मलकापूर शहराचे विकास कामाची धुरा वाहिलेल्या नीलमताई येडगे आणि कायमस्वरूपी ह्या गावाच्या विकासाचं स्वप्न मनामध्ये घेऊन देहवादी विचारांनी काम करणारे मनोहर शिंदे, इतर आपण सर्व जन्मलेले बंधू भगिनी, 3-4 मुद्दे आज बोलणं मला अतिशय योग्य वाटतं. पहिली गोष्ट की मलकापूरमध्ये झालेल्या विकास कामाकडे आपण थोडंसं नजर उठून बघितली पाहिजे. माझ्या लहानपणचं मलकापूर मला आठवतं, इथनं एक 12 का 14 फुटाचा हायवे जायचा आणि आतल्या बाजूला कोण तिथं एक मूळ गाव होतं, सगळा गुंडा महाळ होता, पाणी नव्हतं, विकास कामं नव्हते, काहीच नव्हतं. परंतु काळाच्या स्वरूपामध्ये हायवेला संलग्न असलेलं आणि कराडला लागून असलेलं असं आपलं मलकापूर गाव हे भागातल्या झालेल्या विकासाच्या जीवावर एक केंद्रबिंदू बनायला लागलं आणि त्या केंद्रामध्ये आम्ही सर्वांनी हातभार लावलेला आहे. ही जी वास्तू तिथं आपण उभं आहे ही सुद्धा पतंगराव साहेबांच्या मागे लागून इथं हे कॉलेज व्हावं, पलीकडे रस्त्याच्या पलीकडे आमचं मॅनेजमेंट कॉलेज व्हावं, या सगळ्यांचे थोडेसे हातभार आमचे लागले. परंतु प्रचंड मोठं काम पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली मनोहर शिंदेंनी ह्या गावामध्ये करून दाखवलं, ज्याच्यामुळे मलकापूर हे आदर्श असं नवशहर म्हणून पुढे आलेलं. केलेल्या कामाचा उल्लेख मी करत बसणार नाही, परंतु महिला असो, दिव्यांग असो, गोरगरीब असो, सगळ्यांबद्दल मनामध्ये कसली तरी ठोस योजना आखून ज्या पद्धतीने मलकापूर नगर परिषद मागच्या काळामध्ये चाललेली आहे, असं नेतृत्व प्रत्येक ठिकाणी निर्माण व्हावं अशी आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करायला काहीही हरकत नाही. दुसरा मुद्दा मला असा घ्यायचा आहे की इथं रोटरी क्लबचे सलीमभाई मुद्द्यावर उपलब्ध आहे, त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष घातलेलं आहे. शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, शुद्ध वारं हे आताच्या प्रगतीच्या युगामध्ये आपण मुकायला लागलेलो आहोत.
आणि विशेषतः आपले गाव जे नदीच्या पाण्याच्या उपसावर अवलंबून होते, त्या नदीच्या प्रदूषणामुळे आपण सगळे मोठ्या आरोग्याच्या आणि इतर बाबींबद्दल मोठ्या अडचणीत आले होते. परंतु ते शुद्ध करण्याच्या दृष्टिकोनाने जी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे हरित क्रांती पुन्हा एकदा शहरी भागामध्ये आणणं. शेतीमध्ये तर आपल्या भागामध्ये जितकी पोषक जमीन आणि जितकी हरित क्रांती घडलेली आहे तितकी दुसऱ्या कुठल्या भागात घडली नसेल, पण शहरामध्ये सुद्धा प्रत्येकाने किमान स्वतःच्या बॅल्कनीवर, स्वतःच्या टेरेसवर, स्वतःच्या घरच्या बाहेर एक फळाचं झाड लावावं, एक फुलाचं झाड लावावं, ही संकल्पना इथून पुढे राबवल्या जावी या दृष्टिकोनातनं रोटरी क्लबने जे पाऊल उचलले ते अतिशय स्तुत्य आहे. आणि त्याच्यामध्ये मलकापूरचे नागरिक, जागृत नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं ही मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. तिसरी गोष्ट मी आजच्या दिवशी सांगणं गरजेचं आहे, कारण आज आनंदराव काकांबद्दल थोडं बोललं पाहिजे, प्रेमलताई काकींबद्दल बोललं पाहिजे. आनंदराव काकांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातनं 52 सालाच्या अगोदरपासून चालू झाली. तो पक्ष घडवण्यापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी उमदे वक्ते, समाजाची नाडी जाणणारे आणि प्राण ओतून कष्ट करून काम करणाऱ्यांपैकी त्यांचं नाव घेतलं जातं. प्रसंग अवधानाने जेव्हा हा संपूर्ण महाराष्ट्र घडला आणि समाजवादी धोरण पक्षाचं, काँग्रेस पक्षाचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं एक सामायिक म्हणून स्वरूप धारण झालं, त्यावेळेस काका केंद्रामध्ये गेले. खासदार म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं. आणि काकांनी केलेलं काम त्या काळामध्ये प्रसिद्धी माध्यम कमी पडले म्हणून आपल्या परिचित नसेल, परंतु प्रचंड मोठं असं एक व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये निर्माण करून गेलं, ज्यांनी देशाची सेवा केली, ज्यांनी देशाचे कायदे बदलण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण दिल्लीची विकासगंगा भागामध्ये आणण्याचं त्या काळची जी ताकद होती ती पूर्ण पणाला लावून आपल्या भागामध्ये त्यांनी विकास घडवला. काकींबद्दल बोलायचं झालं तर मी तुम्हाला त्यांचं एक उदाहरण देऊन सांगतो. काँग्रेस कुठली होती? सत्तेच्या बाहेर गेली होती. इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये आणीबाणीच्या नंतर मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये लाट उठली होती. मला वाटतं नर्मदेच्या खालीच फक्त काँग्रेसचे लोक निवडून आले होते, वर कोणीही निवडून सुद्धा आलं नव्हतं. त्या काळामध्ये धाडसाने निष्ठेचं विश्लेषण काय केलं जावं तर ते प्रेमलताई काकींच्या नावाने केले गेलं पाहिजे. कारण त्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या पाठीशी उभं राहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, इंदिरा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा त्या झाल्या. आणि जो पक्ष आज आम्ही शिरावर घेऊन जातो, जो पक्ष तुमचे माझे विचार, तुमचे माझे संस्कार आणि तुमची माझी उन्नती साधून प्रयत्न करतो, त्या पक्षाची पुन्हा स्थापना महाराष्ट्रामध्ये काकींच्या नेतृत्वाखाली झाली. महिला त्या काळामध्ये इतक्या सक्षमीकरणाखाली आलेल्या नव्हत्या, तरीही धाडसांनी काकींनी ते काम केलं. हे अद्वितीय काम आहे. आणि त्या दोघांच्या स्मृती स्वरूपी मी फक्त कोविड बद्दल तुमच्याशी थोडं बोलणार आहे. डॉक्टर ह्या नात्याखाली बोलणं मला बरं इष्ट वाटतं. हा जो विषाणू आहे हा चीनमधनं निर्माण झाला म्हणतात. खरं म्हणजे कोणीही विषाणू निर्माण करायला जात नाही. विषाणू निर्माण होत राहतात, ते रूपांतरित होत राहतात आणि ते परिवर्तनित होत राहतात. त्यामुळे त्याच्यावर परिणामकारक एखादा औषध निघेल ही अपेक्षा तुम्ही मनामध्ये जरी आमच्या शास्त्रावर विश्वास ठेवून मनामध्ये बाळगून असला तर ती विफल ठरेल. त्याच्यावर परिणामकारक एक औषधी कधीही निर्माण होणार नाही. ह्याच्यावर लसीकरणाबद्दल मध्ये थोडासा व्हॉट्सॲप आणि ह्याच्यावरचा तमाशा झाला की 15 ऑगस्ट पर्यंत होईल, होत नाही. आणि जर तसं कोण म्हणत असलं तर ते सर्रास खोटं बोलत आहे. कुठलीही लस निर्माण होण्यासाठी किमान 30,000 इस्मांवर त्याची ट्रायल व्हावी लागते. त्याच्या अगोदर जनावरांची ट्रायल व्हावी लागते. आणि त्या सगळ्या गोष्टी करायला कालावधी किमान 1.5 ते 2 वर्ष निघतो. आणि तो 1.5 ते 2 वर्ष झाल्यानंतर लस घेतल्यानंतर तुमच्यामध्ये प्रतिकारात्मक ताकदाच्या पेशा निर्माण होत आहेत की नाही, आम्ही त्यांना IgG आणि IgM अँटीबॉडीज म्हणतो, त्या तपासून खात्री करायला आपल्याला 1.5 ते 2 वर्ष सहज जाणार आहे. अर्थात संशोधन मोठ्या प्रमाणात चाललंय. तर मनुष्यहानी, जीवितहानी आणि आर्थिक हानी ह्या महामारीमुळे प्रचंड मोठी झाली.
मला आपल्याला फक्त विनंती ही करायची की रोग घेऊन फिरणारे लोक असतात ना, कॅरियर म्हणतो मी त्यांना रोगाची चिन्ह असतील असं नाही. तुमच्या आमच्यामध्ये फिरणारे लोक एखाद्या वेळेस कोरोना लागून झालेले असू शकतात, पण त्यांना ताप किंवा दमा किंवा सर्दी किंवा खोकला झालेला नसल्यामुळे त्यांची आज आपल्या देशात तपासणीच होत नाही. त्यामुळे हे अदृश्य कोरोना जो आपल्या देशामध्ये आहे हा लोकसंख्येच्या हिशोबाने तपासून बघितला तर आज आकडा जरी 7 लाखावर गेला असला तर मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो की 25 लाखहून अधिक कोरोना बाधित आपल्या देशामध्ये आहेत. त्यांच्यामध्ये सिम्पटम्स निर्माण झाले म्हणजे ताप आला, खोकला आला, सर्दी आली, तर त्या लोकांची तपासणी करतो. जिथं बाधित लोक होते त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांची तपासणी करतो. ते करून सुद्धा जे आकडे आपल्या पुढे येत आहेत ते खरे आकडे नव्हे, कृत्रिम आकडे. आणि जे मरण पावलेले लोक आहेत ह्या रोगामुळे ते बहुतेक फुफ्फुसाच्या त्रासाने मरण पावतात. आता आमच्या शास्त्रामध्ये अजून चाललंय की ते गाठा, रक्त गाठाचं फुफ्फुसामध्ये म्हणून होतं तर काय अनेक कारण असू शकतात. तर संशोधन अजून पूर्ण नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की हा रोग आपल्या भागामध्ये राहणार आहे आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी सामाजिक जागृती होणं आणि राहणीमानामध्ये आणि राहणी पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. उदाहरण टीबी औषध निघालेलं आहे, कमी झालेलं आहे, पण आपल्या भागामध्ये तंबाखू, मावा, गुटखा, मिसऱ्या, पिचकाऱ्या मारणं, थुकणं, चूळ भरून रस्त्यावर टाकणं हे जे सगळे आपल्या सवयी आहेत ना, की तुम्ही पिचकारी मारली, तुम्हाला जर सूक्ष्म प्रमाणात जरी टीबीचा एखादा विषाणू जीवाणू असला तर तो तुमच्या थुंकीमध्ये, धुळीमध्ये 72 तास जिवंत राहतो. आणि ते वाढलेला कण जो असतो तो तुमची मुलं विटी दांडू किंवा क्रिकेट खेळत असताना जर त्यांच्या श्वासात गेला तर त्यांना लागून होऊ शकतो. इतका भयंकर आहे. त्यापेक्षा वाईट हे कोरोना व्हायरस. कारण हे बदलत राहतं, हे तसंच जिवंत राहतं, हे हवेतनं पसरतं, हे थुंकीतनं पसरतं, हे शिंकल्यामुळे पसरतं, हे खोकल्यामुळे पसरतं. आणि त्यामुळे अनिवार्य जर काही असलं तर अनिवार्य हा मास्क आहे. नाकावर सुद्धा पाहिजे बरं का. दुसरी गोष्ट सांगतो की अश्रू असतात ना, डोळ्याला पाणी येत राहतं, त्याच्यामधनं सुद्धा त्याचा प्रसार होऊ शकतो. आता शास्त्र म्हणतंय की त्याचा पुरावा नाही, परंतु फोमाइट ट्रान्समिशन होऊ शकतं. म्हणजे मी जर बिना मास्क हे भाषण केलं तर ह्याच्यावर जर चुकीचे छोटे माझे तुकडे पडतील, ते माझ्या नंतरच्या वक्त्यांनी जर ऍडजस्ट करण्यामध्ये हातावरलं तर ते मी तोंडाला लावलं तर मला लागू शकतं. फोमाइट ट्रान्समिशन सिद्ध नाहीये, पण काळजी कुणी घ्यायची? ज्याला स्वतःच्या घरातल्या वयोवृद्ध आणि लहान बालकांच्या प्रकृतीबद्दल आणि जीवनाबद्दल काळजी वाटते त्या सगळ्या लोकांचं वैयक्तिक कर्तव्य हे आहे की आपण स्वतः सावध होणं गरजेचं. आता मी घरून आलोय आणि मी कुठल्या कंपनीचा बाजार करत नाही, पण तुम्ही माझ्या ऑपरेशनचे ग्लोव्ह घालून फिरतो, हॉस्पिटलमध्ये जातो, तपासण्या करतो. माझ्यामुळे कुणाला लागू नये म्हणून प्रत्येक वेळेस ते बदलायचे, घालायचे. पण बाहेर फिरताना सुद्धा गरज नसली तुमच्यापैकी कोणाकडे मी घालतो, कारण मला त्याचं भयंकर रुद्र अवतार जो आहे या रोगाचा हा नजरेने बघायला मिळालेला आहे. आणि तो परमेश्वर गुरु कुणाची नशिबी येऊ नये, कुणाच्याही नशिबी येऊ नये. आपला देश, आपली आरोग्य व्यवस्थापना अजूनही परिपक्वते अशा महामारीला सामोरे जाण्यासाठी तयार नाही. आपण आमच्या विभागाला, आरोग्य विभागाला जितके खर्चाला पैसे देतो ते भयंकर अपुरे आहेत. सगळ्यात जास्ती मयत डॉक्टरांची व्हायला लागली आणि आरोग्य सेवकांची व्हायला लागली. कारण जी उपलब्धी आम्हाला गरज आहे ती नाही आणि आम्हाला आमचे पेशंट जीवन ठेवणारा जे पाहिजे ते उपकरणं सुद्धा आमच्याकडे नाही. अशी वाईट परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी सावध व्हावं. हात धुवताय, गरज नसली तरी दिवसातनं 7-10 हात धुवा. सॅनिटायझर वापरा, अंतर ठेवा. त्याला लोक जरा चुकून सोशल डिस्टन्सिंग म्हणतात. सोशल डिस्टन्सिंग आपण म्हणू नये, पण जो अंतर सुरक्षित 6 फुटाचं किमान राखणं गरजेचं आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला लागा. आपला समाज सुरक्षित ठेवा.
ज्या जिव्हाळ्याने आपुलकीने तुमचं मलकापूर चालवल्या जाते आणि तुम्ही मलकापूरवासी राहतात, तो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आरोग्य संपन्न, यशस्वी आणि समृद्ध पद्धतीने आपण आयुष्य राखण्यासाठी यावर्षी काळजी घ्यावी एवढी मी अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार. दरवर्षी अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील साहेब, तुम्हा सर्वांचेच नेते आणि या राज्याला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं कर्तृत्वान काम ज्यांनी केलं ते आदरणीय पृथ्वीराज बाबा, ज्यांनी आत्ताच या कार्यक्रमात कोरोनाबद्दलचं काय दक्षता घ्यावी या संदर्भातली माहिती दिली ते आमचे सहकारी, आमचे सहकारातले मार्गदर्शक इंद्रजित मोहिते साहेब, रयत कारखान्याचे चेअरमन आणि आमचे मित्र उदयसिंह पाटील, सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटीलजी. रोटरी ही एक जागतिक संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत घेऊन काम करणारे या संघटनेचे अध्यक्ष आणि ज्यांनी मलकापूरमध्ये वृक्षारोपणसाठी जवळजवळ 500 झाडं देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सदू मुजावरजी, त्यांचे सर्वच रोटेरियन्स, नीलम येडगेजी, राजेंद्र यादव, सौ आनंदी शिंदे, कमल कुराडेजी, संजीवनी दळवी, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये विकासाचा आणि समृद्धीचा पॅटर्न कसा असू शकतो हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्षात उतरून दाखवलेलं आहे. त्या मलकापूर विकास पॅटर्नचे सर्व या ठिकाणी मनोहरराव आणि त्यांचे सर्व सहकारी. मी मलकापूर विकासाचा पॅटर्न एवढ्यासाठीच म्हटलं कारण की आपण दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो आणि बऱ्यापैकी गेल्या 10 वर्षात सगळ्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. म्हणजे राज्य शासनानं श्रीनिवास पाटील साहेब एखादी योजना काढावी किंवा काढू नये, परंतु ती योजना मलकापूरमध्ये लागू झालेली असेल अशा पद्धतीचं काम मनोहररावांचं आपण गेल्या 10 वर्षामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी बघितलं. नेतृत्व चांगलं असेल, सक्षम असेल, विचाराचं असेल तर काय करू शकतं काम हे मनोहररावांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सगळ्यांना हातात घेऊन या पॅटर्न मध्ये काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. मग एसटीचा विषय असेल, गोरगरिबांना घरं देण्याचा विषय असेल, वेगवेगळ्या खात्याशी संबंधित असणारे सगळे निधी हे माझ्या शहरामध्ये कशा आणता येईल हा प्रयत्न त्यांचा सातत्याने या ठिकाणी. आता सोलरच्या माध्यमातून घराघरामध्ये विजेचे या ठिकाणी लाईट बिल आपलं कसं कमी करता येईल, सामान्य माणसाला आधार कसा देता येईल या दृष्टीनं सोलरच्या माध्यमातून योजना या मलकापूर शहरामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा या ठिकाणी दिसतो. आपण ज्यावेळी म्हणतो की सरकारच्या अनेक योजना असतात त्या लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असं कोण बोललं तर त्यांना मलकापूर आणून दाखवलं पाहिजे की कुठली योजना या ठिकाणी आहे आणि ती पोचलेली नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसताना. किंबहुना सरकारच्या पुढे 2 पावलं जाऊन मग दिवाळीला मदत असेल, घरामध्ये कन्यारत्न झालं मदत असेल किंवा निराधार लोकांना मदत असेल, ह्या शासनाबरोबर एक पॅरलल शासन या मलकापूर नगर परिषदेच्या माध्यमातून मनोहरराव आणि त्यांच्या सहकार्यांनी लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्य लोकांच्या आखणी पुसण्यासाठी या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला येत असताना निश्चितपणे स्वर्गीय आनंदराव चव्हाण साहेब असतील, प्रेमला चव्हाण काकी असतील, या सगळ्यांची स्मृती जागवण्याचं काम. कारण की ज्यावेळी आपण म्हणतो की आपण भविष्य काळाचे वेध ज्यावेळी घेणार आहे त्यावेळी ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमी भविष्य काळातला इतिहास या ठिकाणी घडवू शकतो. आणि या भूमीला इतिहास आहे ज्याचा उल्लेख इंद्रजित मोहिते साहेबांनी या ठिकाणी केला. एक मोठा वारसा या कृष्णा काठेला आहे आणि हाच वारसा येणाऱ्या भविष्य काळात या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी होणार याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे.
आणि मनोहररावांना सांगू इच्छितो की काय फार आज जास्त बोलण्यासारखं नाही आहे, परंतु कृष्णा काठावर आज स्टेज बघितल्यानंतर कृष्णा भरून आले असं अतिशय झाले. स्टेजवरची सगळी मंडळी आज एकत्रित या ठिकाणी आहे. निश्चितपणे या जिल्ह्याच्या विकासाला एक चालना देणारा हा कार्यक्रम आहे असं म्हणलं तर चुकीचं या ठिकाणी ठरणार नाही. आणि मला खात्री आहे आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब असतील, आदरणीय बाबा असतील, उदयसिंह पाटील आहेत, इंद्रजित मोहिते आहेत, ही सगळी मंडळी हातात हात घालून या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न, हा जिल्हा अजून सक्षम कसा करताय, या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षमपणे ही सगळी मंडळी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं आज महत्व निश्चितपणे आहे, कारण की सगळी मंडळी आज एका व्यासपीठावर आलेली आहेत, एका विचारानं पुढे जाण्याची भूमिका घेऊन या ठिकाणी काम करतायत. हे अत्यंत या ठिकाणी महत्वाचं आहे. परवाच आदरणीय बाबांनी विलास काकांची भेट घेतली. आज एक ज्येष्ठ नेते म्हणून या जिल्ह्यातले काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना या ठिकाणी ओळखतो. त्यांची तब्येत बरोबर नाही या भावनेतून आदरणीय बाबा भेटायला गेले, विचारपूस केली. हाच कृष्णा काठचा या ठिकाणी जो काय गुणधर्म आहे तो या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्राने घेण्यासारखा या ठिकाणी काय घडलं याच्यापेक्षा पुढे काय घडवायचं, कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे, ही भूमिका घेऊन ही कर्तृत्ववान माणसं या ठिकाणी काम करत असतात. आणि म्हणून इतिहासामध्ये या सगळ्या माणसांची नोंद होते ती यांच्या कर्तृत्वामुळं, कामामुळं, मोठेपणामुळं आज आमच्यासारख्या तरुण पिढीला हा आदर्श आहे, शिकण्यासारखा या मंडळींच्याकडनं की कशा पद्धतीनं मागचं पान मागे टाकलं पाहिजे आणि पुढचं विकासाचं पान उघडलं पाहिजे, समृद्धीचं पान उघडलं पाहिजे. ही भूमिका घेऊन ही मोठी माणसं ज्यावेळी काम करतात, ज्यावेळी 2 पावलं मागे जाऊन 2 पावलं पुढे जाण्याची भूमिका स्वीकारतात, त्यावेळी आमच्यासारख्या तरुण पिढीला देखील वाटतं की निश्चितपणे या मंडळींचा आदेश घेऊन आपण काही गोष्टी करणार, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अभिप्रेत. आणि म्हणून त्याच एका भावनेतून तिचा चांगल्या हेतूनं आदरणीय बाबांनी काकांची विचारपूस या ठिकाणी केली. उदय पाटीलजी मलकापूरच्या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर एक तरुण सहकारी म्हणून आमच्या बरोबर राहिलेलेच होते. निश्चितपणे हा येणाऱ्या भविष्यकाळात या जिल्ह्याच्या राजकारणाला, समाजकारणाला, विकासाला दिशा देणारा निश्चितपणे या ठिकाणी भूमिका या सगळ्यांची मंडळींची राहील. आदरणीय पाटील साहेब असतील, बाबा असतील, विलास काका असतील, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. आपल्या सगळ्यांना आमची तरुण म्हणून विनंती आहे, साहेब आपण बाबा नुसतं आम्हा सगळ्या मंडळींना आशीर्वाद द्या. आपण ते स्वामी समर्थांचं कसं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी कसं तुम्ही तिथे म्हणा. जिल्ह्यामध्ये निश्चितपणे इंग्रजीची आहेत आणि स्टेजवर बसणारी सगळी मंडळी आहे. थोडं मागे पुढे मागच्या काळामध्ये झालं असतं तरी पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये आपण एकजुटीनं विकासासाठी म्हणून एकत्र येण्याची भूमिका निश्चितपणे या ठिकाणी पार पाडू. आपण सर्वांचा आशीर्वाद असेल तर आम्ही तरुण मंडळी कुठेही कामामध्ये कमी पडणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. कारण की आज महाविकास आघाडीचं सरकार आहे. मागच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी मी बाबाने मला संपर्क मंत्री म्हणून साताऱ्याची जबाबदारी दिली होती. आता देखील महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी बाबांनी स्पष्टपणे सांगितलं संपर्क मंत्री म्हणून तू जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून जिल्ह्याची माझ्यावर या ठिकाणी आली. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात मनोहरराव म्हणले तसं चांगलं काम, उठावर असं काम, लोकाभिमुख काम, लोकांच्या अडचणी, लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आज कराडचे एसटी स्टँड बघितल्यानंतर बाबांचं कर्तृत्व काय आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सामान्य माणूस या एसटीतून या ठिकाणी जातो. गाडीवाला कोण एसटी मध्ये बसत नाही, परंतु एखाद्या सामान्य माणसाला त्या एसटी स्थानकावर गेल्यानंतर निश्चितपणे एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यासारखं वाटेल. एवढ्या पद्धतीचं सुसज्ज असं एसटी स्थानक उभं करण्याचं स्वप्न बाबांचं होतं आणि ते सुदैवानं त्या ठिकाणी पूर्ण झालं. अशा अनेक कामं आहेत ज्या कामाचा उल्लेख मी करत असलो तर किमान अर्धा तास लागेल की कर्तृत्व नेतृत्वाने केलेली कामं सांगायला वेळ पुरणार नाही एवढं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि पुढच्या काळात आता बाबा आहेत, खासदार आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत आणि म्हणून निश्चितपणे विकास कामाला मलकापूर असेल, कराड असेल, सातारा असेल कुठेही निधी कमी पडणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी. आदरणीय बाबा मुख्यमंत्री असताना श्रीनिवास पाटील साहेब आपण सगळ्यांच्या माध्यमातून त्या सातारा मेडिकल कॉलेज व्हावं ही भूमिका या ठिकाणी मांडली. या राज्यामध्ये
अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेजेस व्हावीत या दृष्टीने मुख्यमंत्री असताना निर्णय त्या ठिकाणी झाला. काही तांत्रिक अडचणीमुळे मागे पुढे या ठिकाणी झालं होतं. परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सातारा जिल्ह्यातल्या मेडिकल कॉलेजला गती देण्यासाठी बाबांनी देखील या ठिकाणी बाळासाहेब थोरातांना सांगितलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना सूचना या ठिकाणी दिल्या आणि परवा उपमुख्यमंत्र्यांच्याकडे या संदर्भातली बैठक होऊन या जागेचा विषय जो काय होता तो सोडवण्यासाठी बाबा आता तुमच्या प्रेरणेनं तुम्ही जे पाया रचला होता, तुम्ही जे मूर्तमेढ या ठिकाणी रोवली होती, त्याचं निश्चितपणे हे स्वप्न सातारा जिल्ह्याचं मेडिकल कॉलेजचं देखील येणाऱ्या भविष्यकाळात पूर्ण होईल हा विश्वास या महाविकास आघाडीतला मंत्री या नात्याने मी आपल्याला या ठिकाणी देतो. कारण की हे सातारा जिल्ह्याचं बरेच वर्षाचं स्वप्न या ठिकाणी होतं आणि ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी, खासदार साहेब आहेत, बाबा आहेत, आम्ही आहोत, सातत्याने येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये याला गती कशी करता येईल आणि कॉलेज कसं सुरू करता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो. मनोहररावांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की मी म्हणतो आता मनोहररावांचा कार्यक्रम म्हणजे खुर्ची बसायला जागा मिळत नाही अशी असते. मी म्हणलं मनोहरराव तुमचा कार्यक्रम गर्दी एवढी होणार नाही, म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवूनच आमचा कार्यक्रम असणार, तुम्ही काळजी करू नका. तर आज जे नेटकं नियोजन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ही योजना आणि काकींच्या स्मृतिदिनानिमित्तानं ज्या काही गोष्टी करायच्या त्या आजच झाल्या पाहिजे ती मनोहररावांची भूमिका होती. आणि म्हणून आज आम्ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला आलेल्या आहे. स्मृती जपत असताना नव्या स्मृती देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय. मनोहररावांनी त्यांचे सर्व टीम कॅप्टन नुसतं बॅटिंग करून चालत नाही, बाकीच्यांनी पण 22 राना करावं लागतं. त्यामुळे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सगळ्यांचे अभिनंदन आहे. कारण की ज्यावेळी टीम जिंकते त्यावेळी प्रत्येकाने 20-20, 25-25 रन काढलेले असतात. तसं मनोहररावांना ताडबळ देण्याचं काम सगळे नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, त्यांची सगळी टीम या ठिकाणी करत असते. त्या टीमचे मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या कोरोनातून आपला देश, राज्य मुक्त व्हावं एवढी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमदार स्मृती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे मलकापूर नगरपालिकेमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ, आढावा, पुढच्या योजना आखण्याचा हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील, खास या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे गृहराज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार सतीश पाटील, डॉक्टर इंद्रजित मोहिते, माननीय उदयसिंग पाटील, त्याचबरोबर इतर उपस्थित असलेले सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खवाले, आमचे जिल्हा काँग्रेस कमिटी साताराचे अध्यक्ष डॉक्टर सुरेशराव जाधव, इंदुराव पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा विजयताई केडगे, उपनगराध्यक्ष मनोज शिंदे, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, अजितराव पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, उत्तमराव पाटील, त्याचबरोबर मलकापूरच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, पंचायत समितीचे सदस्य वैशालीताई वाघमारे, महिला बाल कमिटीच्या उपाध्यक्ष उपसभापती कमलताई कुराडे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती आनंदी मोहन शिंदे, भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाटे, विद्यार्थी पुरवले अर्चनाताई पाटील, त्याचबरोबर सलीम मुजावर, रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि अविनाश तलवडे, गौरव पाटील, झाकीर पठाण, शिवराज मोरे, उपस्थित अजितराव पाटील चिखलीकर आणि मलकापूरचे उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक आणि बंधू भगिनी,
आजचा हा मलकापूरच्या अनेक विविध विकास कामाचाही वर्धापन दिवस आहे. आवर्जून मलकापूर एक छोटीशी ग्रामपंचायत होती कराड शेजारची, आणि तिथं स्वर्गीय भास्करराव शिंदे आणि मलकापूर करता एक स्वप्न पाहिलं. मलकापूरचा विकास करण्याचा त्यांनी विडा उचलला. त्यावेळेला त्यांनी दूरदृष्टीत मानली पाहिजे की एक अशी कल्पना पुढे आली होती की मलकापूर कराडामध्ये विद्यानगर असेल, सेनापूर ही सगळी गावं एकत्र करून कराडचा मोठा विस्तार करावा. पण तो विस्तार केला तर कदाचित मलकापूरचं स्वतंत्र अस्तित्व आणि गतीने विकास करता येणार नाही अशी भास्करराव शिंदे यांची धारणा होती, आणि त्यांनी मलकापूरला स्वतंत्र ग्रामपंचायत ठेवण्याचा आग्रह केला. शासनाच्या धोरणाप्रमाणे ते शक्य झालं. ते वेगळं राखल्यामुळं आणि भास्कररावजींच्या चिकाटीमुळं आणि त्यानंतर भास्कररावजींच्या नंतर मनोहर शिंदे यांनी चिकाटीने काम करण्याचा जो प्रयत्न केला, त्यातून गेल्या 10-12 वर्षामध्ये मलकापूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, नगरपंचायतीची नगरपालिका झाली, आणि नागरी कायद्याने मलकापूरचा विकास व्हायला लागल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात शासकीय योजना त्या मलकापूरला आणता आल्या. त्या सर्वांचाच त्याकडे थोडासा हातभार लागला, परंतु चिकाटी ही मलकापूरमध्ये निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांनी एक दिलाने जे राजकारण आणून न देता एक दिलाने शहराच्या विकासाचा जो ध्यास घेतला. मनोहर शिंदे यांनी पुढाकार घेतला, त्यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं, आमच्या सर्वांचा हातभार लागला. त्यामुळे मलकापूरला बहुतेक राज्यातल्या नगरपालिकांच्या करता असलेल्या सर्व योजना, त्यातल्या अनेक नाविन्यपूर्ण योजना इथं पहिल्यांदा राबवल्या गेल्या. दरवेळेला आपण प्रत्येक योजनाबद्दल बोलतो की मग 24 तास पाण्याची योजना असेल, घनकचऱ्याची योजना असेल, ड्रेनेजची असेल, ते आपलं नेहमीच झालेलं आहे. आज नव्या मंडईची सुरुवात केलेली आहे, आणि शासनाच्या धोरणामुळं आरक्षण टाकणं सोपं असतं, पण ते आरक्षण विकसित करता येणं अवघड असतं. तेवढी नगरपालिकांची किंवा शहरांची देखील क्षमता नसते बाजारभावानं त्या आरक्षणाचे पैसे द्यायचे मार्गाला. म्हणून मी मुख्यमंत्री असताना मी TDR देण्याची कल्पना त्या ठिकाणी मांडली होती. सर्व नगरपालिकांच्या करता एक कॉमन DCR केला होता. सर्वसमान विकास करता यावा याकरता काही नियमावली केली होती, आणि ती नियमावली आता लोकांना ती पटायला लागलेली आहे की अशा प्रकारे जर आपण या योजनेचा लाभ घेतला तर विन विन सिच्युएशन, म्हणजे दोघांचा फायदा होतो. नगरपालिका म्हणजे सर्व नागरिकांचा, आणि जो मूळ जमीन मालक आहे त्याचाही फायदा होतो. त्यातून आज मंडईचा विकास झालेला आहे. मंडई होताना दिसेल तिथं रोटरी क्लबच्या सहाय्यानं तर वृक्षारोपण कार्यक्रम देखील आपण सकाळी आज घेतलेला आहे. कोविडमध्ये मलकापूरने खूप चांगलं काम केलेलं आहे. विलगीकरण करणं, लोकांना क्वारंटीन करणं, बाहेरून लोक येतात. आपल्या संबंध पाटण तालुक्यातले, दक्षिण कराडमधले, उत्तर कराडमधले, खटावमधले बरेचशी माणसं कराडला शिक्षणाकरता आणि आरोग्य सेवेकरता इथे राहतात. त्यांचा मूळ गावाशी संबंध असतो, आणि त्यामुळे बरीचशी मंडळी मुंबईला राहतात, पण घर त्यांचं एक मलकापूरला असतं. मुंबईतून आले मलकापूरला राहायला गेले की कोविड बरोबर आणत होते, त्यामुळे सारखी मलकापूरमधली कोविडची संख्या वर खाली येत होती. पण मला वाटतं अतिशय प्रशासनाने देखील चांगलं काम केलं, आणि कराडमध्ये 3 विलगीकरण कक्ष क्वारंटाईन सेंटर्स केले. तिथं बऱ्यापैकी व्यवस्था ठेवल्यामुळे आपण यातून थोडंसं नियंत्रणामध्ये हा रोग आपल्या परिसरामध्ये आलेला आहे असं चित्र होतं. पण परिस्थिती पुन्हा बदलत राहते.
यामध्ये कोविडबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वैद्यकीय स्वतः तज्ज्ञ आहेतच, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. दुर्दैवाने गेल्या आठवड्याभरामध्ये कारण नसताना एक वाद निर्माण झाला, तो शासनाने, केंद्र शासनाने निर्माण केला. कोविडची लस शोधायचे प्रयत्न जगभर चाललेले आहेत. किमान जगातल्या 200 प्रयोगशाळेमध्ये ही लस शोधायचे प्रयत्न काही सरकारी आहेत, काही खाजगी आहेत. भारतात देखील काही ठिकाणी लस शोधायचे प्रयत्न चाललेले आहेत. लस शोधणं काही फार सोपं नसतं. भारतामध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये एकही आजारावर आपल्याला अजून लस शोधता आलेली नाही, कारण तितकी आपण संशोधनामध्ये गुंतवणूकच केलेली नाही. अशा प्रकारे आता थोडासा लस विकसित करण्याचा प्रयत्न आपल्या देशात व्हायला लागलेला आहे. याची मला थोडी माहिती आहे, कारण मी 2-1 वर्ष विज्ञान तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी खात्याचा मंत्री होतो केंद्रात. आणि ड्रग डिस्कवरी म्हणजे औषधं आपल्या देशात निर्माण झाली पाहिजे, संशोधन झाले पाहिजे, त्याच्यात आम्ही खूप प्रयत्न केला. काही नवीन संस्था देखील आम्ही काढल्या, परंतु फार अवघड काम आहे. कारण जरी लस एखादं औषध आपण तयार केलं तर ते खरोखरी प्रभावी आहे का, इफेक्टिव्ह आहे का, ती इफेक्टिव्ह आहे का, आणि ती लस वापरली तर त्याचा दुष्परिणाम काय होईल का, तो लगेच दुष्परिणाम दिसणार नाही तर काही दिवसानंतर काही महिन्यानंतर दिसेल. त्यामुळे फार अगदी शिस्तबद्धप्रमाणे त्या लसीची चाचणी करावी लागते. मग अशी इंद्रजित बाबांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ॲनिमल ट्रायल्स जनावरांच्यावर, नंतर माणसांच्यावर सुरू करताना फेज 1, फेज 2, फेज 3 किमान 30,000 लोकांच्यावर ट्रायल करायचे असते. लस शोधताना जी माणसं शोधली जातात ते व्हॉलेंटियर असतात, स्वयंसेवक असतात, कारण अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्यांना आपण बोलवायचं, त्यांना समजून सांगायचं की तुम्ही प्रयोगात भाग घेताय, काय होणार आहे. आणि त्यानंतर निम्म्या माणसाला पाणी टोचायचं, अक्षरशः सलाईन पाणी टोचायचं, आणि निम्म्या माणसाला लस टोचायची. आणि कोणाला लस टोचते, कोणाला पाणी टोचते, कोणालाही माहीत नसतं. फक्त 2-3 जे ती सगळी चाचणी करणारे तज्ञ असतात त्यांना माहिती असतं. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला लस टोचली, आणि त्यामुळे ज्यांना पाणी टोचले त्यांच्यावर काय फरक पडतोय, ज्यांना लस टोचते त्याच्यावर काय फरक पडतो याचा अभ्यास केला जातो. सुरुवातीला 1000 माणसांच्यावर चाचणी होती, नंतर 5-6 हजार, नंतर 20-30,000 माणसांच्यावर चाचणी होती. हा सगळा जो प्रयोग आहे इंद्रजित बाबांनी सांगितलं, पण किमान वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष हे प्रयोग चालतात. 5-10 वर्ष सुद्धा लागतात. आणि ते प्रयोग झाल्यावर आपण जे करतोय ती यशस्वी झालं का नाही ते देवाच्या झालं तर झालं. हे मुद्दा मी का सांगतोय तर गेल्या आठवड्यामध्ये भारत सरकारच्या एका सर्वोच्च भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ICMR नावाच्या संघटनेनं एक पत्र लिहिलं काही हॉस्पिटल्सना की आम्ही तुम्हाला या एका हैदराबादच्या कंपनीनं लस शोधून काढलेली आहे, आणि त्या लसीची मानवी चाचणी करायची तुम्हाला निवड केलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे हॉस्पिटल आहेत आणि बाकी काही छोटे दर्शक होम आहेत, काही छोटे कशी निवडली ते काही माहिती नाही. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की तुम्ही हे माणसं शोधायचं काम 7 जुलैपर्यंत म्हणजे आजपर्यंत पूर्ण केलं पाहिजे, आणि आजपासून ती चाचणी सुरू झाली पाहिजे. 15 ऑगस्टच्या आम्हाला हे सगळी लस संशोधन यशस्वी करायचं आहे, आम्हाला करायचं. हे अगदी सर्वोच्च पातळीवर यशस्वी मॉनिटरिंग होते. तर मी लगेच मला वाचल्यावर मला धक्का बसला, कारण मला थोडंसं विषय माहिती आहे. मी लगेच ट्विटरवर टाकलं की ते काय चाललंय वेळेपणा. 15 ऑगस्टची तारीख का आली, तर माझ्या डोक्यात एकदम ट्यूबलाईट पेटली, प्रकाश पडला की 15 ऑगस्टला प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरचं भाषण देतात, आणि त्या भाषणामध्ये जर त्यांना सांगता आलं की जो आजार चीनने पसरवला त्या आजारावर भारताने उत्तर शोधलंय, तर मी एका प्रकारे जगामध्ये काही झालं ते झालं, पण इथं आम्ही या कोविड लढाईमध्ये आम्ही चीनला पराभूत केलं हे सांगता यावं म्हणून 1.25 महिन्याच्या आत हा सगळा प्रयोग करावा असं वाटतं. मी फार चिडून त्यामध्ये ट्विट केलं की असं होत नाही. वैज्ञानिक संशोधन काही डोक्याला बंदूक लावून ताबडतोब करा
पुढच्या आठवड्यापर्यंत हे झालं पाहिजे तर होत नाही. आणि ते आता खरं व्हायला लागले की बऱ्याच ठिकाणी खूप लेख लिहिले गेलेले आहेत ते अशा प्रकारे पुढे आदेश दिले कोण. मी त्यामध्ये मुद्दा उल्लेख केला होता की ते ICMRचे अध्यक्ष म्हणतात की सर्वोच्च पातळीवर हे सगळे तपासले जाणार आहे. आता ICMRचे अध्यक्ष स्वतः केंद्राचे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर फक्त 2च व्यक्ती आहेत, एक आरोग्यमंत्री पंतप्रधान. आणि कोण तपासले की 15 ऑगस्टपर्यंत झालं पाहिजे. अशा प्रकारे शासनाने जर आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला तर ही कोविडची लढाई जिंकण्याऐवजी आपण खूप वेगळ्या दिशेने जाऊ. मुद्दा म्हणून त्याकरता मी कोविड लसीच्या मुद्द्याचा उल्लेख केला की निवडून बाबांनी उल्लेख केला होता. वैज्ञानिक संशोधन महत्त्वाचं. अशा प्रकारचे आजार होत राहतील. वाढत्या नागरिकांमुळं धनवी वस्तीमुळं होत आहे. त्यातून मग आपल्याला जे जे आजार होतील त्यावर मार्ग काढावा लागेल. आता यामध्ये मलकापूरमध्ये वयोवृद्ध माणसांची चाचणी करण्याचा देखील एक उपक्रम हा मलकापूर नगरपालिकेने आवाहन आहे. म्हणजे ज्यांचे वय 60च्या वर असेल, किंवा डायबिटीस किंवा रक्तदाब असेल अशा लोकांची चाचणी करून त्यांच्यावर अधिक सावधगिरी बाळगण्याचे कार्य करण्यासाठी आपला गेलेला आहे. त्यामध्ये नागरीकरण झालं की किती वेगाने विकास होऊ शकतो हे मलकापूरला दाखवून दिलेले. मगाशी खासदार साहेबांना सांगितलं की आपल्याकडं सैदापूरसारखं गाव आहे, उंबरसारखं गाव आहे, तिथंही तिथं नगरपंचायत व्हावी आणि ग्रामपंचायत म्हणून जे प्रशासन करते त्यावेळी नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे यावे, झपाट्यानं विकास होईल. त्यामध्ये आम्ही सगळे मिळून या शेजारच्या गोष्टींचं नियोजन करण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी आणखी एक बातमी आपल्याला गोड बातमी सांगायची आहे. आपल्याला माहिती आहे की प्रशासनानं पाणी पिण्याच्या योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या अनेक ठिकाणी निर्माण केल्या. 10 गावाची, 12 गावाची, 25 गावाची योजना. त्या योजना फार यशस्वीपणे चालल्या नाही. पण बऱ्याच लोकांनी कुणी बिल भरण्यामध्ये दिरंगाई केली, योजना तोट्यात चालू लागली. काही गावांनी स्वतःचे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना केली आणि त्या प्रादेशिक पाणी योजनाचं पाणी घ्यायचं बंद केलं. पण पर्यायाने सर्व पाणी पुरवठा योजना बंद पडायला लागल्या. आपल्याला माहिती आहे की आपल्या दक्षिण किनाऱ्याच्या परिसरामध्ये कृष्णा देव लिफ्ट करून 17 गावांची पाणी पुरवठा योजना, आपण उन्हाळी पाणी पुरवठा योजना असं म्हणतो, ही देखील याच कारणामुळे बंद पडली होती. शासनाचा जवळजवळ 25 कोटीचा त्यावर निधी खर्च पडला होता. टाक्या बांधल्या गेल्या, मोटरी आहे, पाईपलाईन झालेल्या आहेत, पण योजना बंद पडलेली आहे. मध्यंतरी आमच्या शासनाला सर्व प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कशा सुरू करता येतील असे प्रयत्न झाले. गेले 2-3 वर्ष मनोहर शिंदे ही योजना सुरू व्हावी आणि शासनानं चालू व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न करत होते. कारण त्यामुळं कोयना वसाहत असेल, मलकापूरचा वाढता भाग असेल, अशी बरीच कामं आहेत. तरी काल्यापर्यंत, मनवापर्यंत, इंदाळापर्यंत ही योजना म्हणजे ती सुरू करायचा प्रयत्न चालला होता. मला आपल्याला सांगायचं आनंद होतो की गेल्या आठवड्यामध्ये शासनानं या योजनेची पुनर्जीवन करायचा निर्णय घेतलेला आहे. ही योजना 3 टप्प्यामध्ये पुनर्जीवित होणार आहे. पहिल्या टप्प्याला 7 कोटी रुपयाची मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामध्ये पहिली 7 गावं आता मलकापूर, नांदापूर, दक्षिणवाडी, कोयना वसाहत वगैरे ही गावं ती माणसं येतील. आणि कल्पना अशी आहे की जीवन प्राधिकरण ही योजना चालू आहे आणि जीवन प्राधिकरण प्रत्येक नगरपालिकेला, ग्रामपंचायतीला त्याच्या गरजेप्रमाणे बल्क सप्लाय करेल पाण्याचा. तुम्हाला किती पाणी पाहिजे तुम्ही विकत घ्या आणि तुम्ही पाणी वितरण करा. तुम्हाला नको असेल तर तुम्ही थांबा, तुम्हाला मिळणार नाही. ज्याला पाहिजे असेल तुम्ही यावं. पण मागणी खूप वाढते. म्हणून पहिला टप्पा 7 कोटीचा मंजूर झालेला आहे. त्या पहिल्या टप्प्यामध्ये मला काहीतरी 7 गावं झालेली आहे. दुसरा टप्पा आपण पहिला टप्पा यशस्वी झाला तर दुसरा लगेच आपण करू. पण पाण्याची
डिमांड ही काही कमी होणार नाही, कारण बरेचसे रोग दूषित पाण्यामुळे होतात हे आपल्याला माहिती. पाणी आणि म्हणून त्याला जीवन आपण नाव दिलेलं आहे, जीवन प्राधिकरण, त्यामुळे त्याला आपण म्हणतो. कारण हा एक मलकापूरची सोय होणार आहे, नांदलापूर, जकीरवाडी, कोयनावसा यांची सोय होणार आहे, कारण मलकापूर पाणी पुरवठा योजना सगळ्यांना पाणी देऊ शकत नाही. कापिलमध्ये आपण ही योजना राबवली, ती पण चांगल्या प्रकारे चाललेली आहे. तिथली काय उर्वरित गावं या उन्हाळे पाणी पुरवठा, पुनर्जीवित उन्हाळे पाणी पुरवठा योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करताना ते जरूर करावे. आज मगाशी मनोहर मी सांगितलं की मलकापूरची जी एक आदर्श अशी प्रशासकीय इमारतीचं त्यांनी डिझाईन केलेलं आहे. दिल्लीच्या पार्लमेंटप्रमाणे ती इमारत होणार आहे. वारणेची तिथे एक इमारत आहे, नवी मुंबईची प्रशासकीय इमारत, तशा प्रकारे ती इमारत असलेला खूप मोठा आराखडा त्या ठिकाणी मांडला. तर पैसे कमी पडत होते आणि म्हणून मग गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये मी खूप प्रयत्न करून नागरी प्रशासनाकडून पैसे मिळवले. 5 कोटी रुपये अधिक त्या योजनेचा मंजूर झालेली आहे. मला वाटतं आता 12.5 कोटीपर्यंत ते प्रोजेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये सभागृह असेल, तिथे एक आधुनिक नगर कशा प्रकारे आपल्याला शून्यापासून बसवता येतं असं उदाहरण मलकापूर म्हणून आहे. शेवटी आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये 50% जास्त लोक नागरी भागात राहतात, किंवा नागरी नियमाप्रमाणे नागरी कायद्यामध्ये त्यांचं प्रशासन होतं आणि ही संख्या वाढत जाणार आहे. 50 ते 60 होईल, 60 ते 70 होईल. पण महाराष्ट्रासमोर अवाढव्य आणि वेळोवाटचं जे नागरीकरण होते तो फार मोठा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. तसे जसे लोकांच्याकडे पैसे येतात, थोडे पैसे खर्चाला यायला लागले, लोक चांगली घरे बांधतात, सिमेंट काँक्रीटचे घरं बांधतात. पण नगररचना नसल्यामुळं ही सगळी गावं ही अत्यंत वेळेवाटल्या पद्धतीने त्याचा विकास होतो. आणि वेळोवेळी जर त्याचं टाउन प्लॅनिंग केलं नाही, नगररचना केली नाही, तर मग पुन्हा काही करता येतं. एखादा अरुंद रस्ता राहिला गावामध्ये, गल्ली बोळं राहिली, तर मग काही करता येत नाही. म्हणून जितक्या लवकर आपल्याला नगररचनेचे नियम पालन करून गावाचा विकास करता येईल तेवढा केला पाहिजे. मलकापूरचा उदाहरण आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आज या निमित्तानं ज्या गतीनं मलकापूर शहराची लोकसंख्या वाढती आहे, पश्चिम महाराष्ट्रातले मला वाटतं नगरपंचायत असलेले 2ऱ्या नंबरचं शहर महाराष्ट्रातलं होतं. पहिल्या नंबरचं मला वाटतं शिर्डी होतं आणि 2ऱ्या नंबरचं मलकापूर होतं. आता मलकापूरची नगरपालिका झाली, त्याला खूप प्रयत्न करावा लागला पण त्यालाही खूप विरोध झाला की मलकापूरची नगरपालिका होऊ नये म्हणून. पण झाल्यामुळे किती वेगाने अधिक कामं होतात ते आपण पाहिलेलं आहे. घनकचऱ्याचा प्रकल्प असेल, ड्रेनेजचा प्रकल्प असेल, स्वच्छ पाण्याचा जो प्रकल्प आहे, आणि हे सगळं करता येतं. त्याला 2 गोष्टी लागतात. एक आपण नगरपालिका झालेली आहे, पण गावामध्ये जर एकमत असेल, कुठलाही एखादा आपण कार्यक्रम राबवायचा म्हटला, मग मुलींच्या बसचा कार्यक्रम माझ्या 7-8 वर्ष झाली, थेट मुली मलकापूरवरून कॉलेजला जातात, विद्यानगरमध्ये सुरक्षित जातात, तो कार्यक्रम असेल, किंवा कन्या प्रियदर्शनी कन्या योजनेमध्ये आपण जे थेट घेतो मुलींच्या नावावर, असे अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवतात. कारण सर्व गावच्या नागरिकांनी जे तुम्ही निवडून दिलेले नगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यांना सर्वांनी सहकार्य केलं, तिथं विश्वास टाकला. आणि असं एका हाती जर कारभार असला, एका विचारी कारभार असेल तर वेगाने विकास होतो. अनेक ठिकाणी जर मतभेद असले, मनभेद असले, नेतृत्व एक संघ नसेल, एक विचारी नसेल, तर मग विकास होत नाही. याची उदाहरणं आपण जवळपास बरीच उदाहरणं बघतो. माझ्या निमित्तानं आपण सगळे आला, एक अतिशय उद्बोधक असा नेहमी कार्यक्रम असतो. अनेक चांगल्या कल्पना राबवल्या जातात. मी आणखीन एक कल्पना मनोहर शिंदे यांनी सांगितलेली आहे की आहाराबद्दलचं प्रशिक्षण विशेषतः आपल्या भगिनी वर्गाला पण सगळे आजार होतात त्याचं कारण आपल्या आहारामध्ये आहे. कुणाच्या घरात मधुमेह असेल, रक्तदाब असेल, कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, चाचणी कशी घेतली पाहिजे, याचं जर दुपारी महिलांची सगळी बहिणींची कामं बिमं झाली, जेवण खाण झाले की दुपारी काही 2-3 तास आहार तज्ज्ञांना, डायटिशियन्सना बोलवून त्यांना जर आपण सांगितलं तर निश्चितच आरोग्य सुधारण्यामध्ये त्याचा चांगला परिणाम होईल. अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी
एक प्रयोगशाळा म्हणून राबवली जाते. मलकापूर ही नागरिकांची प्रयोगशाळा झालेली आहे. कुठलाही नवीन कार्यक्रम असेल तो मलकापूरमध्ये राबवावा, तो यशस्वी होतो, मग इतर लोक त्याचं अनुकरण करतात. अशी ही हा उपक्रम अशाच प्रकारे आपण चालू ठेवा. त्या प्रसंगी दरवर्षीप्रमाणे मनोहर शिंदे यांच्या सर्व सहकार्यांनी आज माझ्या पिताजींच्या आणि मातोश्रींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलून आपण सगळे या ठिकाणी आला त्याबद्दल मी स्वतः कुटुंबीय म्हणून आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. प्रत्येकाला काम आहे. सतीश पाटलांना मुंबईला जाते, त्यांची महत्त्वाची मिटिंग त्यांच्याकडे आहे आणि श्रीनिवासी तर आम्ही प्रत्येक दररोज कुठल्या कार्यक्रमाकडे एकत्र असतो, काळजी घेतो. एका बाजूला भीती वाटते की काय आमच्या सगळ्यांचं वय झालेलं आहे, काय आम्हाला काय होतंय का काय, पण ती शेवटी लोकांनी आपल्याला जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याची जबाबदारी. पण एकच शेवटी सांगतो की प्रशासनाने जे आणि वैद्यकीय संशोधकांनी जे नियम आपल्याला घालून दिले त्याचा कृपा करून पहा. मला काय होतंय, मला काय होणार नाही असं करून कृपा करून ते नियम मोडू नका. कोणाला कसं होतं काही सांगता येत नाही. एकदा म्हटले की वडीलधारी माणसांना होतोय, पण मुलांना होतोय, ते काही खरं नाही. तरुणांना होतोय, पुढारे होतोय. आपण जर निष्काळजीपणानं वागलो तर हे शक्य आहे, आजार होणं शक्य आहे, नादा गंभीर आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की प्रशासनाला सहकार्य करा आणि तुम्हाला माझ्या शुभेच्छा. आपण अजूनही मलकापूरच्या विकासामध्ये सर्वजण मिळून काम करूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला घेतो. धन्यवाद. नगरपालिकेने आयोजलेल्या या छोट्याशा समारंभास आपण हजर राहिला. पहिल्यांदा आम्ही या नगरीच्या मंडईमध्ये काही झाडं लावली आणि इथं आलो. सर्वच योद्धे या ठिकाणी जमले, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. या रोगाचं नाव आहे करोना. म्हणजे काहीच करू नका, घरात बसा. कोरोना किसी को धरो ना, म्हणजे हात सुद्धा लावू नका. कारण काय, कोरोना साधी व्याख्या. कोरोना धरवणार नाही तर मग आता आपण काय करायचं? इंद्रजितनी सांगितलं, बाबाने सांगितलं, सगळे सांगतात. काही दिवस गप्प बसा, आपल्याच घरात लांब लांब बसा. साधी गोष्ट आहे बाबा. खेड्यातल्या बाईला जिला एक सुद्धा शाळेत गेली नाही, तिला क्वारंटाईन सुद्धा कळालं, सोशल डिस्टन्स कळालं. दणादण 3 माणसं बोलतोय. त्याचा अर्थ काय?
शब्द रचना झाली. आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे, ज्याला इंग्लिश कळतंय माणूस लय निगेटिव्ह, काहीच करत नाही. बरं आहे पॉझिटिव्ह म्हणजे माणूस पळतो, पॉझिटिव्ह आहे पळा. म्हणजे खरं तर माणूस पॉझिटिव्ह पाहिजे कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये, देशप्रेमामध्ये, अन्नदान करण्यामध्ये, मतदान करण्यामध्ये. आणि आम्हाला दुसरं काही मागायचंच नाही. पॉझिटिव्ह पाहिजे, चांगल्या विचाराला मदत केली पाहिजे. दुर्दैवानं बाधा झाली म्हणजे की आमच्या लहानपणी बाधा झाली की आई काय एखादी गिरशा आणि कडाकड कुठे पडेल जेव्हा. शिवाय लहानपणी आम्ही निसर्गाला उतरायचो. तुमच्या कुंभारगावला एसटी होती, आम्ही निसर्गाला उतरायचो. जाता 7-8 किलोमीटर जायचं आणि अंतर पडला की मग वड्यात गेलो. पिपळाचे झाड पाय ठेवून बसणार एक असते, सांगितलं असते. इतकं घाबरत राम आणि मग पडायला जायचं. आता राम 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 वाऱ्या कोळी मला मला म्हणतो. आता राम म्हणूया, ग बसूया आणि मदत करूया. कशाकडे समर्पण मला सांगा. जोपर्यंत चांगलं काम करणाऱ्या माणसाला आपण खंड्यावरून जगाला दाखवत नाही जो चांगलं काम करतोय, तोपर्यंत इतरांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं. सगळी मुलाचा का सत्कार झाला 2-2 वर्षाची सगळ्यांना लावायला येतोय. कारण काय, ग्लोबल वॉर्मिंग कमी केलं पाहिजे. प्रदूषण, मोटारी बंद, धूर बंद, हॉर्न नाही, पाणी एकदम वाचले. काल आम्ही बाबा कृष्णापुरी जाऊन पाणी स्वच्छ, कर्मापासून खाली नाहीच नाही, काहीही प्रदूषण नाही. दूषण आणि प्रदूषण म्हणजे दूषण नावे नाव ठेवणं आणि प्रदूषणले आणखी नाव ठेवणं, हे दोन्ही नाही. प्राथमिक कर्तव्य काय आहे, स्वच्छता आणि सेवा, या दोन्हीचा संगम झाला. मग सेवा करणारी माणसं कोणती, आमचे काका उत्तम इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, सामान्य माणसाला जिव्हाळा, ग्रामीण भाषेत बोलणार एवढा मोठा वकील. आमच्या लहानपणी काय बी जावा आनंदवंतकडे जावा सोडून ते म्हणून की बाबा माझे लहान थोडीशी, पण माझे वडील काका वकिली करायचे. मी इकडे विदर्भात गेलो, प्रांत होतो प्रांत. मग एक नागपूर ते चंद्रपूर रस्ता आहे, त्या रस्त्यावर जाम नावाचं एक गाव आहे. त्या जाममध्ये पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावर काका थांबले सकाळी 7:30 आणि म्हणजे 7-8 किलोमीटर म्हणजे आमचा एक पोरगाशीच आहे प्रांत आहे. काका आले म्हणून सकाळी 5:45 बनवलं. आम्ही झोपलेलो एकटेच होतो. कुठं उठून पडले, मला चहा दे, आमचं दे, नंतर दे, पाठीवाट ठेवला. अहो आमची किंमत केवढी वाढली सांगू. देशाचा संरक्षण करण्याची युद्धाचे कारखाने युद्ध, तो मंत्री यांना भेटायला आणि त्यांचा पोरगा आहे पुढचे 2 वर्ष एवढे मोठे काका काकी. आम्ही गेलो शिरल्याला आणि काय आमच्या पर्वती त्रास वाटत आदल्या रात्री जाऊन दिली. थांबायची गरज समजा आपल्या काकीच्या घरी बाबाकडे बांधलं गेलो. काकीने आमचं स्वागत केलं. शेव चिवडा आमच्याकडून काय करते खाल्लं आणि पुन्हा नव्या वेगळी जाऊन की नंतर आले त्याच्यावर गेलो. प्रेमळ माणसं. काकांनी शेका पक्षाची भूमिका फार उत्तम रीतीने बजावली. काँग्रेसची बैलजोडी होती आणि शेका पक्षाची बैलगाडी होती, 2. मग काय वसूल झालं, मग तिकडून हात आला. आता सकाळी आम्ही झाडं लावत होतो. त्यावेळेला बाबांच्या हातात पुढे ते पाणी घालायचे जे असते ते दिलं आणि म्हणून काय म्हणलं हात लावा.
बाबाचा हात तो काय पहिल्यापासून आम्ही मित्र होतो नाही. काका आणि काकींच्या इथल्या सहवासामुळं या भागामध्ये मॉन्टेसरी शाळा, आता ते केजी आणि पीजी म्हणतो, पण मॉन्टेसरी कोणाला कळत नव्हतं. एका ब्रिटिश बाईनं लहान मुलांना शिकवण्याकरता जी पद्धत शोधून काढली त्या पद्धतीचं नाव मॉन्टेसरी. काकी पहिल्या मॉन्टेसरी करणाऱ्या महिला 15-20 मुलं असायची. रक्तातच सेवा. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण घरात माणसं बसू काकी या फार मोठ्या घरात म्हणजे जागीरदार होता शासन, त्यांचं पदर घेणं, त्यांचं बेसणं, त्यांचं बोलणं, आणि आम्ही राहते माणसं किती पाठवतो वगैरे. पण काकाला जोडीदार, आयुष्याचा जोडीदार म्हणून काकीची निवड झाली. आणि त्या दोघांनी इथे येऊन जे प्रेम केलं, एका घरामध्ये काका पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, काकी चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, बाबा सातव्यांदा, आठव्यांदा, 9व्यांदा, नंतर की मला आनंद आहे. कराड लोकसभा मतदारसंघाचं यशवंतराव मध्ये काही काळ होते. आपण एक शेतकरी माणसं आहोत. त्या शेतकरी समाजाला ज्याने वळण दिलं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असू द्यात, वसंतदादा असू द्यात, गोपाळराव खेडकर असू द्यात, वसंतराव नाईक असू द्यात, यशवंतराव भाऊ असू द्यात, महाराष्ट्राला सहकार कायदा इतक्या उत्तम रीतीने समजावून सांगणारा माणूस, आपण त्या कृष्णाकडची माणसं. म्हणून आम्ही मनापासून आलो. मनापासून तुम्ही नुसतं बोलवा, मी येतो बोलतो. स्मृती दिन आणि 8 तारीख कृष्ण 8वा अवतार आहे. उद्या तारीख 8 आहे. मी बाबाला मुद्दाम विचारलं, काकांची 8 तारीख आहे आणि काकींची 8 तारीख आहे, कसं काय? बघा ना, आशीर्वाद देताना अष्टपुत्र सौभाग्यवती 2 8 दिशा. ही मोठी माणसं या भागात जन्माला आली. भास्करराव यांचं नाव फक्त बाबाने घेतलं. मी भास्कररावांचं वर्ण बघितलं. एक साधा मुलगा, सेवा, काका पुढं भास्कर मागे किंवा भास्कर पुढे काका मागे, आणि एवढं दत्तर असायचं. ते पट्ट्या लावले, सेवा केली ते. आणि काकाने मग या भागाचा, बाबाने मलकापूर सांग आणि या भागाचा दक्षिणेचा विकास केला. त्यात आपलाही सहभाग थोडा असावा, त्याला बंधन करावं. त्यांची पुनर्वराची गाथा तुम्हाला सांगावी म्हणून मी आज या ठिकाणी आलो. कोणी पुन्हा सावध राहूया. मी, बाबा, उदय काका, इंद्रजित, सतेश, पृथ्वीराज, ही सगळी मंडळी आपल्या सेवेमध्ये आहोत. जसं जमत तसं, सत्यवान असो नसो, आपण शेतकरी माणसं, कुरी कशी करायची आणि मोगायचं कसं, ही बारीक माहिती. लावणीचं भात गेलं, आता यंत्रणा भात आलं. परिस्थितीप्रमाणे आपलं बदललं पाहिजे, नव्या कल्पना स्वीकारल्या पाहिजे. आणि त्यातून बहुजन समाजाची मंडळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुढे गेली पाहिजे. हे कराडचं उपनगर आहे. जसं आपण काय म्हणतो सांताक्रूज, शिवडी, दादर, तसं कराडचं उपनगर आहे. मलकापूर, नांदलापूर, येरावळ, चचेगाव, गोट, मुंड, सैलापूर, चौंडेश्वरी, टेंबू, कापी, गोळेश्वर ही महानगरपालिका होणार आहे. आणि मग मला काय संधी द्या, कारण मी म्युन्सिपालिटीत होतो बाबा, नंतर कमिशनर होतो, नागपूरला होतो. आणि खरंच मग आपण भागवा माणूस. अहो, एका गावात 2 मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाबासाहेब भोसले, दादा शरदराव पवार, 5 मुख्यमंत्री या जिल्ह्याला दिले. आणि आम्ही आपलं मागणं आहे. आपण काय करायचं, जर
ते आमच्या काकांनी टाकली आणि आता रान कापणीला आले ते कापून मनोराव तुम्ही ती चांगली साठवण केली आणि काही नाही आता उगवलेलं नाही. उगवायचं बघी धरा चांगलं फिरा आणि प्रचंड पीक येऊ द्या जनसेवेचं. आणि माझं माझं खेडेगावातलं भाषण संपलं. मी आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, राज्यमंत्री गृहपरिवहन माहिती तंत्रज्ञान व संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन करून जे कोविड योद्धे आहेत त्यांना बळ दिलेलं आहे. त्यासाठी त्यांचे प्रथमतः आभार. माननीय इंद्रजित मोहिते साहेब, उपाध्यक्ष भारतीय विद्यापीठ, माननीय चेअरमन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, माननीय उदयसिंह पाटील दादा, सदस्य जिल्हा परिषद सातारा व चेअरमन ते सहकारी साखर कारखाना व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व इथे उपस्थित असलेले सर्व मलकापूरवासियांचे आभार. मलकापूर नगर परिषद सर्व नगरसेवक, नगरसेविका, पोलीस प्रशासन